या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। नवनीत राणांचा पराभव होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंच्या विजयाचा अंदाज आता वर्तवण्यात आलेला आहे। चौरंगी लढतीत काँग्रेसचे वानखेडे बाजी मारणार आहेत। दरम्यान अमरावती लोकसभेच्या एक्झिट पोलच्या निकालावर बच्चू कडूंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। 4 तारखेला देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। मात्र त्यापूर्वी जर पाहिलं तर आज एक्झिट पोल आलेला आहे। याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू आहेत। तो काय सांगणार एक्झिट पोल हाती आलेला आहे? एक्झिट पोलवर काही विश्वास नाही। ते एकंदरीत जे नमुने घेतले जातं ते फार थोडे घेतले जातात। आता 12 लाखाचं 11 लाख वोटिंग झालं, 11 लाखात जर 1000 लोकांना विचारलं आणि त्याच्याहून जर एक्झिट पोल ठरत असेल तर ते फार चुकीचं आहे। हे अंदाज मला नाही वाटत खरे ठरेल म्हणून। हो, महाराष्ट्रातलं चित्र जर आपण बघितलं तर शिंदे गटाला कमी जागा दाखवतात, अजित पवारला सुद्धा कमी दाखवतात। मुळातच ते एक्झिट पोलच चुकीचा आहे। कशाचा आधार आहे? किती लोकांना विचारून केला? कोणत्या भागात विचारला? आता तुम्ही जर एकाच भागात विचारलं असेल तर तेच पोल येणार। त्यानं मला वाटतं हे एक्झिट पोल वगैरेवरून अंदाज काढणं फार कठीण आहे। म्हणजे ते कार्यकर्त्याला विचारून किंवा लोकांना विचारून जर ठरवलं असेल तर ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचा तो सांगत राहतो। तो लोकशाही मराठीचा सर्वे सुद्धा हातेलेला अमरावती जागेमध्ये जर आपण पाहिलं कोणते सगळे उमेदवार दिनेश उमेदवार होते, बळवंत वानखेडे महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार असल्याचा दावा जो एक्झिट पोलने केलेला आहे। आम्ही जिंकणार। त्याच्यानं त्या एक्झिट पोलचा काही विषय नाही। आमचा निकाल हा आश्चर्यचकित करणारा राहील। तो आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला होता। काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं का आता ते लोकच ठरवणार आहे। मी ठरवण्यात काही अर्थ नाही आहे। मोदीजी असू दे का उद्धवजी असू दे का शरद पवार साहेब असू दे का राहुलजी गांधी असू द्या, त्यांनी ठरवण्यात लोकांनी काय ठरवलं ते महत्वाचं। 4 तारखेला नेमका कोणाच्या बाजूला निकाल येणार? अमरावतीच्या जागेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे। त्यामुळे अमरावती जागेमध्ये खरंच दिनेश भाऊ बाजी मारणार की नवनीत राणा बाजी मारणार की बळवंत वानखेडे बाजी मारणार, हेच या निमित्तानं पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।